आज या सिद्धिविनायकाकडे सर्व जाती धर्माचे भाविक येतात, नतमस्तक होतात, देशभरातून जगभरातून येतात। आपण सांगितलेलं आहे की यांच्या येणाऱ्या भाविकांची सोय होण्यासाठी संख्या वाढवतोय। मला अजूनही कळलं नाही संख्या वाढवल्यामुळे हे भाविकांची सोय कशी काय करणार आहे, त्याचा खुलासा तुम्ही केला पाहिजे। की 7 ची 10, 10 ची 15, 15 ची करताना नक्की या भाविकांना तुम्ही 15 जण काय सेवा करणार आहात याचा खुलासा होणं गरजेचं आहे। कारण तुमचा उद्देश तो तुम्ही दाखवलेला आहे आणि हा उद्देश दाखवताना आता आपण या 15 जणांमध्ये नियुक्ती करताना मग त्या सिद्धिविनायकाच्या संदर्भामध्ये किंवा काही ठिकाणी आपण बघतो की बऱ्याच ठिकाणच्या ट्रस्टवर आपण संबंधित त्या ठिकाणी या असलेल्या सेवा करणाऱ्यांना सुद्धा संधी देतो। आपण तशा प्रकारची सेवा करणाऱ्यांची संधी त्या ठिकाणी नॉर्म्स ठरवलेले आहेत का, कोणाला नियुक्त करणारा कोण कोण असतात याच्या पद्धतीची नियमावली तयार केली आहे का, एवढी सूचना करावी। म्हणजे तुमचा हेतू जो आहे तो साफ आहे का ते आम्हाला कळून द्या। नाहीतर मला वाटतं की हे फक्त संख्या वाढवणे। काय झालंय, महायुतीची 3 मंडळे एकत्र आलेली आहेत, त्यामुळे सरकार पूर्ण बहुमतात आल्यामुळे एवढी कार्यकर्त्यांची इच्छा वाढलेली आहे, एवढी इच्छा वाढलेली आहे की मंत्र्यांना आता मतदारसंघात जायला सुद्धा भीती वाटते। विधेयकावर बोला। मी विधेयकावर बोलतोय, मी कोणाची नियुक्ती करणार याच्यावर बोलतोय मी। त्यामुळे त्यांना एवढं वाटायला लागलेलं आहे की आता जायचं कसं। प्रत्येक जण म्हणतंय आपल्याला सत्ता आली आहे, आमदार तर नाराज आहे, मंत्रिमंडळामध्ये खतखत आहे, परंतु या तिघांना ऍडजस्ट करताना कार्यकर्त्यांना ऍडजस्ट करण्यासाठी ही नियुक्ती करताय का, आमदारांना करणार आहात का याचा खुलासा करावा। त्यामध्ये काही जागा आहे, त्या जागा प्रत्येक ट्रस्टमध्ये किंवा प्रत्येक आपण मंडळ बनवतो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या राखीव ठेवल्या जातात, त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यावर राखीव ठेवणार आहात का, अशा प्रकारचा खुलासा करावा। म्हणजे तुमचा हेतू हा भक्तांची सेवा करण्यासाठी आहे। आता आम्ही पण जातो आणि खरं आहे संचालक तिथे असल्यानंतर आम्ही गेल्यानंतर आम्हाला नेतात, दर्शन करून देतात, सत्कार पण करतात, तो आम्हाला संधी मिळते। त्यामुळे 15 गेल्यानंतर संख्या वाढल्यानंतर ती संधी सर्वांना भेटेल, पण सामान्य जनतेसाठी काय हा जो विषय आहे त्याचा उद्देश तुमचा या ठिकाणी स्पष्ट झालेला नाही। कशा पद्धतीने ते 15 जण काम करणार, कारण 9 ची संख्या कमी, 10 ची संख्या कमी होती काय। उलट माझं असं म्हणणं आहे जेवढी संख्या वाढवाल तेवढा वाद वाढणार। मी आज लिहून ठेवा माझ्याकडून, कारण मला पूर्वीचा पण संचालकांचा अनुभव आहे। एवढी स्पर्धा असायची की मी कधी सिद्धिविनायकाकडे कोणाला घेऊ, आणि सेलिब्रिटी एवढ्या मोठे मोठे येतात, हे सेलिब्रिटी आल्यानंतर मी नेऊ का तू नेऊ अशा प्रकारची स्पर्धा होते। आणि म्हणून 15 झाल्यानंतर तर एवढी स्पर्धा होणार आहे आणि त्याच्यामध्ये विनाकारण सिद्धिविनायक ट्रस्टच्या या पवित्र भूमीमध्ये राजकारण होऊ नये, गटातटाचं राजकारण होऊ नये याचा सुद्धा हेतू त्यामध्ये तुम्हाला जपला पाहिजे। तशी तुम्ही नियमावली ज्यावेळेला एखादा सदस्य तुम्ही नेमाल त्यावेळेला ते संचालक तशा पद्धतीने काम करणार, त्यांना काही नियमावली अटी बनवून देणार का हे खुलासा करावा, एवढीच माझी सूचना आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।